अतिवृष्टी झाल्यामुळे सीना नदीला महापूर आला। त्या महापुरात सीना नदीचं पात्र दोन्ही बाजूनी साधारणतः 1-1 किलोमीटर लांबपर्यंत अचानक रातोरात पसरलं। त्यामुळे अनेक कुटुंब या ठिकाणी विस्थापित झालेले आहेत। शेतजमिनींच्या ठिकाणी न भूतो न भविष्यती असे नुकसान झालेले। काही जमिनीत आता आगामी 10-20 काळात वहीत होतील का नाही अशा परिस्थिती निर्माण झाली। त्यातली माती वाहून गेली, पिकं वाहून गेले, मोटारी वाहून गेल्या, लाईटची डीपी वाहून गेली, ट्रान्सफॉर्मर वाहून गेले, पशुधन वाहून गेलं, घरात ठेवलेलं त्यांचं साहित्य सामान संसर्गिक साहित्य वाहून गेलं, जे खाण्याचे ज्वारी गहू असं अन्नधान्य जे वर्षभराचं साठवून ठेवलं ते धान्य वाहून गेलं। आणि अशा पद्धतीमुळे अत्यंत प्रचंड शेतकरी या ठिकाणी या भागात उद्ध्वस्त झालेला आहे। आणि या सर्वांना फुलाचा पहिला मदतीचा हात म्हणून आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या आपल्या करमाळा तालुक्यातील जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांना तातडीची मदत एक आपली सामाजिक बांधिलकी ठेवून शिवसेनेच्या वतीने मदत कार्य या ठिकाणी चालू आहे। या ठिकाणी माझ्याबरोबर नगरचे नगरसेवक आढाव पाटील या ठिकाणी आलेले आहेत। आज या ठिकाणी आम्ही जवळपास 300 किट साहित्य संसर्गिक साहित्याचे किट या ठिकाणी या भागात आता वाटून आलेलो आहे। त्याच पद्धतीने जे विस्थापित लोक झालेली आहेत त्यांना आता तहसीलदार मॅडम शिल्पाताई ठोकडे यांनी आनंद मंगल कार्यालयामध्ये एका शिफ्ट केले। त्या ठिकाणी जवळपास 1000 लोकांची आम्ही जेवणाची व्यवस्था केली, त्यांना कपडे दिलेत आणि त्यांना जे तात्पुरतं खाण्याचं साहित्य ते साहित्य खिचडी असेल, केळी असेल, कोणाला साड्या लागत असतील साड्या, पॅन्ट, शर्ट असे सगळे साहित्य शिवसेनेच्या माध्यमातून देण्याचं काम आज सकाळपासून चालू झालेले। करमाळा तालुक्यातल्या या शेतकऱ्यांना ज्यांना पूरग्रस्ताचा फटका बसला आहे त्यांना शासन तर मदत देणारच आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब प्रचंड अशी मदत करतीलच, पण आमच्या पक्षाच्या वतीनं आपण या ठिकाणी मदतीचं काम आजपासून या करमाळा तालुक्यात चालू केलेलं आहे। त्याने आज पहिला टप्पा आज आम्ही चालू करून आज या ठिकाणी तुमच्या गावात या ठिकाणी आळजापूरमध्ये आलेलो, आमच्या यथाशक्तीप्रमाणे आम्ही बिटरगावमध्ये आलेलो, यथाशक्तीप्रमाणे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं सगळ्याला साहित्य देणार आहोत। आणि अजून जरी काही कमी पडलं तर त्या ठिकाणी आमच्या परीने सर्व यंत्रणा आम्ही तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध असेल। प्रशासकीय शासनाची तर मदत तुम्हाला येतच राहील, पण जी तातडीची जी मदत असेल, चादरी असतील, सतरंजी असतील, टॉर्च असतील किंवा 5 किलो साखर असेल, चहाचा पुडा असेल, साबणा असतील, टूथपेस्ट असेल, ब्रश असेल, जे तुम्हाला तात्काळ आत्ता पाहिजे, इमर्जन्सी जे पाहिजे ते देण्याचं काम शिवसेना ह्या करमाळा तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सक्त सूचना दिलेल्या आहेत की जे होईल ते होईल, पण आत्ता जे तातडीचं गरज आहे, जे विस्थापित झालेले त्यांच्या कुटुंबाच्या घरात काहीच राहिलं नाही अशा सगळ्या कुटुंबांना आपण मदत केली पाहिजे। त्यानुसार आपल्या गावचे सुपुत्र अशोक मुरुमकर यांनी आम्हाला या ठिकाणी माहिती दिली। सकाळपासून ते माझा फॉलोअप घेत होते की आमच्याकडले 100 कुटुंब विस्थापित झालेले आहेत, तर या 100 कुटुंबांना या ठिकाणी आम्ही साहित्य या ठिकाणी घेऊन आलेलो। आत्ताच आम्ही जवळपास 3 गावं करून आलो आहेत। आणि या ठिकाणी मी अजून विनंती करणार आहे तालुक्यातल्या लोकांनी जिथं जिथं काय अत्यावश्यक वस्तूची गरज असेल ती उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना या ठिकाणी कटिबद्ध आहे। आणि शिवसेनेची यंत्रणा एवढी सक्षम असते। आत्ता आम्ही त्या ठिकाणी मंगल कार्यालयात गेलो होतो, सकाळी 9 वाजल्यापासून लोक उपाशी होती। सकाळी 9 वाजल्यापासून 500 ते 600 लोक उपाशी होती। बारकी मुलं होती, सकाळ दरम्यान त्यांना पाणी नव्हतं, प्यायला चहा नव्हता। आणि आम्ही त्या ठिकाणी 12:15 साडेबारा वाजता या ठिकाणी गेलो। आमच्या ते लक्षात आलं तर आम्ही या शिवसैनिकांनी सर्वांनी टीमवर्क करून अवघ्या 30 मिनिटात त्यांना खिचडी, केळी, पाणी, लागणारे सर्व साहित्य, चहा सगळं जागेवर पोच केलं। अशा प्रकारची यंत्रणा राबवण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना दिलेच आहे। आणि मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, करमाळा तालुक्यातल्या पूरग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांना एकनाथ शिंदेंचा शिलेदार, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून सांगतो की कुठलीही अडचण, प्राथमिक अडचण असेल तर त्यांनी शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा। शासनाचा कुठला अधिकारी जर तुमचा पंचनामा व्यवस्थित करत नसेल, उदाहरणार्थ तुमच्या जमिनीतली माती वाहून गेली असेल, मोटार वाहून गेली असेल किंवा अजून तुमचं नुकसान तुम्ही झालेलं सांगताय आणि तलाठी नोंद करून घेत नसेल, तरी तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा। जर तसा कोणी तलाठी विनाकारण तुम्हाला अडचणीत आणत असेल, पिकाचे नुकसान भरपाईचं व्यवस्थित पंचनामे करत नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा। आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असेल। तुमचे फळबाग असेल, केळीची बाग असेल, ऊसाची बाग असेल, माती वाहून गेली असेल, मोटार वाहून गेलेली असेल, डीपी गेलेला असेल, तुमच्या शेतातलं घरातलं साहित्य वाहून गेलं असेल, या सर्व प्रकारचे पंचनामे करण्याचे आदेश आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिलेत, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत। त्या पद्धतीने प्रशासकीय जर कोण तुमचा तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, कृषी सहाय्यक असेल, काम जर करत नसेल तर त्याचं फक्त नाव आम्हाला सांगा, आम्ही त्याला सरळ करण्याचं काम करू। पण त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा डोळ्यात तेल घालून काम करा की आपले पंचनामे या ठिकाणी व्यवस्थित झाले पाहिजे, अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो। आणि सदैव तुम्ही धीर सोडू नका।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.